नमस्कार, मैं उमा चिट्याला, TSTV न्यूज के लिए। आज की विशेष बातमी 50वें जन्मदिन के उपलक्ष्य में रिमांड होम के बच्चों को फल, फ्रूट व स्कूल विद्यार्थी नोटबुक का वितरण। भिवंडी के SDV फाउंडेशन के अध्यक्ष व राजनीतिक और अन्य कई संस्थाओं में कार्यरत प्रसिद्ध समाज सेवक प्रवासम राजेंद्र जी के 50वें जन्मदिन के उपलक्ष्य में सुबह भिवंडी स्थित रामेश्वर मंदिर में जाकर पूजा करके भगवान का आशीर्वाद लेके वहां से गौशाला होकर रिमांड होम के बच्चों को फल फ्रूट वितरण किया। साथ ही पद्मानगर स्थित भिवंडी मनपा स्कूल विद्यार्थियों को नोटबुक वितरण किया गया। इस अवसर पर राजेंद्र वसम, आनंद वसम, बुद्धुल गंगाधर, लक्ष्मी नारायण गद्दम, रमेश गुज्जा, गाली श्रीनिवास, गौतम सत्यम और SDV फाउंडेशन के पदाधिकारी, सदस्य, मित्रगण व समाज बांधव उपस्थित थे। 50 वर्ष के दिवस पर पहले तो मैं शिव दर्शन, सोमवार है और शिव दर्शन करके गौशाला गया हूँ। गौशाला जाके अपना गाय को मतलब जो खिलाना चाहिए वो सब खिला के उसके बाद में रिमांड रूम में जो बच्चे जो पैदा होते हैं उनको मतलब देखभाल के लिए अच्छे के लिए फल फ्रूट बांटा गया। उसके बाद में नगर पालिका जो गरीब बच्चे रहते हैं पढ़ाई के लिए कम से कम 100-125 जन बच्चे थे। आज ही उनका स्कूल चालू हुआ, उनको पूरा कम से सबको मिलके सबको बुक्स बांटा गया। व्यासपीठावर उपस्थित आजचे जे प्रमुख अतिथी आहेत आपले ते सन्माननीय वासम ते राजेंद्र नेहमीच जेव्हा शाळेमध्ये गरज लागते तेव्हा ते भेट देतात। मागच्या वेळेस पण आमच्या शाळेचे बरेचसे प्रॉब्लेम झाले होते, तुम्हाला पण सर्वांना माहिती आहे की टॉयलेट लावले दरवाजे नव्हते, तेव्हा सुद्धा ते आपल्या शाळेमध्ये येऊन त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आपल्या शाळेचे जे टॉयलेट आहेत त्याला दरवाजे वगैरे बसवण्यात आले होते। त्यानंतर आता सुद्धा प्रॉब्लेम आहे, आमची जी बोर्डिंग आहे ती व्यवस्थित चालत नाहीये, पाणी नाहीये, त्याच्यामुळे आज तुम्हाला अस्वच्छता दिसते शाळेमध्ये। बऱ्याच वेळा पाठपुरावा केला आम्ही, तर त्यासाठी पण तुम्ही विनंती करते। आपल्या शाळेमध्ये पद्मानगर माध्यमिक विद्यालयामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते अतिशय गरजू आहेत। आपल्या शाळेमध्ये 8वी ते 10वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात। आपल्या शाळेचा 100% रिझल्ट लागतो, परंतु आपल्या शाळेची पटसंख्या अतिशय कमी आहे। तर या माध्यमातून जेव्हा विद्यार्थ्यांच्या ज्या गरजा आहेत की वह्या, पुस्तकं, पाठ्यपुस्तकं, तर येथील बरेचसे असे सन्माननीय व्यक्ती आहेत की जे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देतात, वह्या देतात, असे छोटे छोटे कार्यक्रम राबवून ते विद्यार्थ्यांना जी महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये ते आकर्षित करत असतात। तर धन्यवाद साहेब की तुम्ही नेहमी येता, आमच्या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करता आणि आमच्या ज्या काही समस्या आहेत सोडवण्याचा प्रयत्न करतात। आणि आज तुमचा 50वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त माझ्याकडून तुम्हाला खूप वाढदिवस शुभेच्छा। धन्यवाद।